भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआय प्लास्टिकच्या चलनी नोटा चलनात आणणार का? याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. सध्याच्या कागदी नोटांच्या जागी प्लास्टिकच्या नोटा आणण्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यामागची कारणे आणि तयारी काय आहे ते पाहूया. आरबीआयने यापूर्वीही प्लास्टिक नोटांच्या चाचणीचे संकेत दिले आहेत. यामागचा मुख्य उद्देश काय आहे? प्लास्टिकच्या नोटांचा वापर करण्यामागे अनेक महत्त्वाचे उद्देश आहेत, जसे की नोटांचा टिकाऊपणा वाढवणे आणि त्यांची स्वच्छता कायम राखणे. प्लास्टिक नोटांचे अनेक फायदे आहेत. त्या कागदी नोटांपेक्षा जास्त काळ टिकतात, पाणी किंवा ओलावा सहन करू शकतात आणि बनावट नोटांची शक्यता कमी करतात. प्लास्टिकच्या नोटांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांचे आयुष्यमान. कागदी नोटा लवकर खराब होतात, तर प्लास्टिक नोटा खूप जास्त काळ चलनात राहू शकतात. प्लास्टिक नोटा स्वच्छ ठेवणे सोपे आहे आणि त्या लवकर फाटत नाहीत, ज्यामुळे पुन्हा पुन्हा नोटा छापण्याचा खर्च दीर्घकाळात कमी होऊ शकतो. प्लास्टिक नोटांमध्ये प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये वापरणे शक्य आहे, ज्यामुळे बनावट नोटा चलनात आणणे अधिक कठीण होते आणि त्यावर नियंत्रण ठेवता येते. जगभरात अनेक देशांनी प्लास्टिकच्या नोटा यशस्वीरित्या वापरल्या आहेत. त्यांचा अनुभव भारतासाठी कसा उपयुक्त ठरू शकतो ते पाहूया. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युनायटेड किंगडम आणि अनेक इतर देशांनी त्यांच्या चलनात प्लास्टिक नोटांचा समावेश केला आहे. ऑस्ट्रेलिया हा प्लास्टिक नोटांचा वापर करणारा पहिला मोठा देश होता. त्यांचे अनुभव खूप सकारात्मक आहेत, विशेषतः टिकाऊपणा आणि बनावट नोटांच्या नियंत्रणाच्या दृष्टीने. भारतात आरबीआयनेही प्लास्टिक नोटांच्या चाचणीसाठी तयारी दर्शविली आहे. काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर या नोटा चलनात आणल्या जाऊ शकतात. आरबीआयने निवडक शहरामध्ये प्लास्टिकच्या नोटांची चाचणी घेण्याची योजना आखली होती, जेणेकरून भारतीय हवामान आणि वापराच्या परिस्थितीत त्यांचे कार्य कसे आहे हे तपासता येईल. सध्या प्लास्टिक नोटा मोठ्या प्रमाणावर चलनात आलेल्या नाहीत, पण आरबीआय परिस्थितीचा आढावा घेऊन भविष्यात याबद्दल अंतिम निर्णय घेऊ शकते. प्लास्टिक नोटांचे फायदे पाहता आरबीआय भविष्यात निश्चितच या पर्यायाचा विचार करेल. भारतीय चलनात क्रांती घडवण्याची ही एक मोठी संधी आहे. प्लास्टिक नोटा लवकरच चलनात येण्याची शक्यता आहे, मात्र त्यासाठी आरबीआयला चाचणी आणि तयारीसाठी आणखी काही वेळ लागेल. हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांनाही शेअर करा.